गुड मॉर्निंग स्टुडंट्स. आपला सब्जेक्ट आहे मॅथेमॅटिक्स क्लास 9. त्यामध्ये आपण मॅथ्स 1 ज्याला आपण अल्जेब्रासुद्धा म्हणतो, तर मॅथ्स 1 आपल्याला सुरू करायचं आहे. त्यातलं जे पहिलं चॅप्टर आहे आपलं चॅप्टर नंबर 1 सेट्स. यामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की तुम्हाला तुमचं पुस्तक जवळ पाहिजे आहे आणि त्या पुस्तकावरून मग या ठिकाणी तुम्हाला पूर्ण तुमच्या ज्या काही कल्पना असतील त्या क्लिअर होतील. बघा आता काय येतं. पहिलं पेज आपल्याला दिलेलं आहे पुस्तकामध्ये. त्या ठिकाणी काही पिक्चर्स दिलेले आहेत. तर हे आहेत ग्रुप ऑफ थिंग्स. बघा काय आहे तर सगळ्यात पहिले फ्लॉवर दिलेला आहे, ज्याला आपण बुके म्हणतो, बुके फ्लॉवर. त्यानंतर कीज, बंच ऑफ कीज. त्यानंतर बर्ड्स दिलेले आहेत, फ्लॉक ऑफ बर्ड्स. अँड देन नोटबुक्स, त्याला आपण म्हणतो पाईल. म्हणजे ग्रुप ऑफ नोटबुक्स असेल, भरपूर असतील, त्याचा आपण गठ्ठा ठेवत होतो, त्याला आपण काय म्हणतो, पाईल ऑफ नोटबुक्स. तर हे असे ग्रुप्स आहेत. त्यानंतर कलेक्शन ऑफ नंबर्ससुद्धा एक आहे तुमच्याजवळ, कलेक्शन ऑफ नंबर्स. तर ते वेगवेगळे नंबर्स जेवढे असतील तेवढे. तर कलेक्शन ऑफ सच ऑब्जेक्ट्स ॲज सेट, हे जे कलेक्शन आहे, या एवढ्या याचं जे काही कलेक्शन आहे आपण सध्या बघितलं, अजून वेगवेगळे जे काही कलेक्शन असेल त्या कलेक्शनला काय म्हणायचं, सेट. आता त्यानंतर बघा पुस्तकमध्ये तुम्हाला की ऑब्झर्व द कलेक्शन, या ठिकाणी आपण बघितलं. आता या ठिकाणी 2 शब्द दिलेले आहेत तिथे. हॅपी चिल्ड्रेन इन द विलेज, हॅपी चिल्ड्रेन, अँड ब्रिलियंट स्टुडंट्स ऑफ द क्लास, brilliant students. In both the examples, the word happy and brilliant are relative terms. बघा आता काय होईल तर हॅपी चिल्ड्रेन इन द विलेज, हॅपी पीपल म्हणा, हॅपी चिल्ड्रेन म्हणा. तर काय होईल बघा आता, हॅपी हा जो शब्द आहे, तर एखाद्याला काय वाटेल की अरे त्याच्याकडे खूप चांगलं सगळ्याच गोष्टी आहे, त्याचं मोठं घर आहे, गाडी आहे, फार मोठं घर आहे, बंगला आहे त्याचा, आणि सगळ्या गोष्टी आहेत त्याच्याजवळ, त्याच्यामुळे तो हॅपी असेल. परंतु त्याच व्यक्तीच्या बाबतीत दुसरं असं म्हणेल की नाही, त्याला तर त्याच्या नोकरीच्या, त्याच्या धंद्याच्या अनेक अडचणी आहेत, त्याच्यामुळे तो हॅपी होऊ शकत नाही. तर या ज्या हॅपी ही जी टर्म आहे ती कशी आहे, रिलेटिव्ह आहे. म्हणजे एकाला वाटेल तो हॅपी, तर दुसऱ्याला वाटेल तो हॅपी नाही. तसंच ब्रिलियंट स्टुडंट्स इन द क्लास कसं असेल की एखाद्या आपले जे शिक्षक आहेत त्यांना जर विचारलं की या क्लास 9मधला हुशार विद्यार्थी कोण आहे, ब्रिलियंट स्टुडंट कोण आहे, तर एक शिक्षक एक सांगतील एकाचं नाव, तर दुसरे म्हणतील की नाही, हा नाही आहे, याच्यापेक्षा हा आहे. तर ही जी ब्रिलियंट ही जी टर्म आहे ही सुद्धा कशी आहे, रिलेटिव्ह आहे. त्यामुळे या ठिकाणी हॅपी आणि ब्रिलियंट यामध्ये निश्चित असा आपल्याला असा बोध होत नाही की नेमकं काय येतं. त्याच्यामुळे या ज्या असे जर काही शब्द आले, हॅपी असेल, ब्रिलियंट असेल, वेगवेगळे आहेत, तर या डिफर फ्रॉम पर्सन टू पर्सन असतात. ठीक आहे. त्यामुळे याचं जे कलेक्शन असते हे कलेक्शन आर नॉट सेट्स. याचं जे कलेक्शन असेल ते सेट्स नसेल. मग आपल्याला काही एक्झाम्पल्स दिलेले आहेत सेट. तर आता हे सेट आहेत की नाही ते आपल्याला बघू. डेज ऑफ अ वीक, ते तर फिक्स राहणार आहे, ते काही बदलणार आहे का. सोमवार ते रविवार हे काही बदलू शकत नाही, त्याच्यामुळे तो काय राहील, सेट राहील. नंतर मंथ्स इन अ इयर, जानेवारी टू डिसेंबर, हे तर नेहमी राहणारच आहे, त्याच्यामुळे तो सुद्धा सेट राहील, हा सुद्धा सेट राहील. नंतर आहे ब्रेव चिल्ड्रेन इन द क्लास, तर यामध्ये हा काय होईल, नॉट सेट. कारण ही जी ब्रेव ही जी संकल्पना आहे किंवा ब्रेव हा जो काही वर्ड आहे हा काय आहे, डिफर फ्रॉम पर्सन टू पर्सन, त्याच्यामुळे तो सेट होणार नाही. फर्स्ट 10 काउंटिंग नंबर्स, ते तर बदलणार नाही आहेत. 1 2 3 4 हे जे काउंटिंग नंबर्स आहेत आपले हे बदलणार नाही, त्याच्यामुळे हा काय होऊन जाईल, सेट होईल हा. ठीक आहे. त्याच्यानंतर स्ट्रॉंग फोर्स ऑफ महाराष्ट्र, स्ट्रॉंग फोर्स,
महाराष्ट्रामधील जे काही महाराजांनी बांधलेले किल्ले आहेत, शिवाजी महाराजांनी जे बांधलेले किल्ले आहेत किंवा इतर आधीच्या लोकांनी पण जे बांधलेले आहेत, तर हे किल्ले त्यातला कुठला स्ट्रॉंग आहे, तर प्रत्येकाचं मत जे आहे ते वेगवेगळं होईल. कोणी म्हणेल हा स्ट्रॉंग आहे, तर कोणी म्हणेल तो स्ट्रॉंग आहे. त्याच्यामुळे हा सेट आपला होणार नाही. तर प्लॅनेट्स इन अवर सोलर सिस्टीम, जे प्लॅनेट्स आहेत, तुम्हाला माहीत आहे किती आपले प्लॅनेट्स आहेत. आपली ही जी सोलर सिस्टीम आहे, तर त्यामध्ये ते प्लॅनेट जे आहेत ते चेंज होणारे नाही आहे. त्यामुळे तो काय होऊन जाईल, सेट होईल. तर अशा पद्धतीने आपल्याला त्याच्यानंतर सेटची जी डेफिनेशन आहे, जी नेक्स्ट पेज नंबर 2 आपल्याला दिलेली आहे, ती आपण बघू. बघा, इफ वी कॅन डेफिनाइटली अँड क्लिअरली डिसाईड द ऑब्जेक्ट्स ऑफ अ गिव्हन कलेक्शन, देन दॅट कलेक्शन इज कॉल्ड अ सेट. म्हणजे डेफिनाइटली अँड क्लिअरली दोन गोष्टी महत्त्वाच्या आहेत या ठिकाणी. कुठल्या दोन गोष्टी महत्त्वाच्या आहेत? डेफिनाइटली अँड क्लिअरली. या म्हणजे क्लिअर पाहिजे, तर त्यावेळेस आपण त्याला काय म्हणू शकतो, सेट. जसं आता या ठिकाणी आपण ब्रेव जो म्हटलं तो डेफिनाइटली नाही आहे. जसं आपण हॅपी म्हटलं, ब्रिलियंट म्हटलं, तर हे डेफिनाइट नाही आहे आणि क्लिअर नाही आहे, त्यामुळे ते सेट होणार नाही. ठीक आहे, तर याची ही डेफिनेशन लक्षात ठेवायची आहे. परीक्षेमध्ये ती विचारू शकतात बरेच वेळा. त्यानंतर आहे सेट्स जे आहेत. जनरली द नेम ऑफ द सेट्स इज गिव्हन युजिंग कॅपिटल लेटर्स. सेट्स आर डिनोटेड बाय कॅपिटल लेटर्स. कुठले आपले जे कॅपिटल लेटर आहे A to Z, कुठल्याही याने आपण तो डिनोट करू शकतो. द मेंबर्स ऑर एलिमेंट्स ऑफ द सेट आर शोन बाय युजिंग स्मॉल लेटर्स A, स्मॉल a, स्मॉल b, C अप टू Z. तर त्याच्यातले जे मेंबर्स असतात ते मेंबर्स कशाने डिनोट करायचे? स्मॉल लेटर्स जे असतील ते. आता बघा, त्यानंतर इफ A इज ॲन एलिमेंट मीन्स तो मेंबर असेल ऑफ सेट A, देन वी राईट इट ॲज A बिलॉंग्स टू A. बघा कसं वाचायचं ते, त्याची साईन बघा. आपण तो हा काढतो ना, C काढतो बघा आपण, त्याला असं म्हणायचं. कोणी म्हणेल E म्हणेल त्याला, पण आपलं C काढायचं, मध्येच देऊन द्यायची. दॅट इज कॉल्ड बिलॉंग्स टू. याला काय म्हणायचं? बिलॉंग्स टू. A बिलॉंग्स टू A. A बिलॉंग्स टू A. A बिलॉंग्स टू A. बघा, A इज नॉट एन एलिमेंट ऑफ सेट मीन्स हा डज नॉट बिलॉंग टू. याला काय म्हणायचं? ए डज नॉट बिलॉंग टू A. A इज नॉट एन एलिमेंट ऑफ सेट A. त्यानंतर बघा, आपल्याला नॅचरल नंबर्स, हे जे नंबर्स आहेत, नॅचरल नंबर, होल नंबर, इंटिजर्स, रॅशनल नंबर, त्यानंतर पुन्हा येतात इरॅशनल नंबर, त्यानंतर रिअल नंबर्स. तर या सगळ्या बऱ्याचशा नंबर्सची आपल्याला ओळख झालेली आहे. फक्त एखादा रिअल नंबर्स किंवा ते पण झालेलेच आहेत तुम्हाला, परंतु ते सुद्धा आपल्याला यावर्षी जास्त बघायचे आहेत. इरॅशनल नंबर्स पण आहेत, तुमचे झालेलेच आहेत. तर ते सुद्धा एक सेट्स आहेत. बघा आता एन मीन्स सेट ऑफ नॅचरल नंबर. सेट ऑफ नॅचरल नंबर मीन्स सेट जो असेल तो हा नेहमी कर्ली ब्रॅकेटमध्ये लिहायचा असतो. बघा, पुढे येणारच आहे आपल्याला, ते आपण बघू. हा कर्ली ब्रॅकेटमध्ये लिहायचा. तर त्यामध्ये त्याच्या पहिली कर्ली ब्रॅकेट लिहिली की त्यामध्ये त्याचे जे एलिमेंट्स असतील ते एलिमेंट्स लिहायचे आहेत. 1, 2, 3, 4 हे नॅचरल नंबर्स आहेत, अप टू इन्फायनाईट. याला म्हणायचं इज अ सेट ऑफ नॅचरल नंबर. देन द सेट ऑफ होल नंबर्स. होल नंबर कुठले आहेत? जस्ट टू ॲड 0 इन नॅचरल नंबर वी गेट होल नंबर्स. जस्ट टू ॲड 0 इन नॅचरल नंबर. नॅचरल नंबर यामध्ये 0 ॲड केला की आपल्याला काय मिळतील? होल नंबर. 0, 1, 2, 3, 4 इज अ सेट ऑफ होल नंबर्स. देन इंटिजर्स माहिती आहे. इंटिजर्सची डेफिनेशन बघा काय येतं. इंटिजर्स ऑल पॉझिटिव्ह नंबर्स, ऑल निगेटिव्ह नंबर्स अँड 0 आर टुगेदर कॉल्ड इंटिग्रल नंबर. या इंटिग्रल नंबरला सुद्धा काय म्हणायचं? इंटिजर्स म्हणायचं. तर बघा आता हा कसा लिहायचा?
तुम्हाला सांगितलेलंच आहे की सेट हा नेहमी कशामध्ये लिहायचा असतो, कर्ली ब्रॅकेट. ते अजून पुढे येणारच आहेत आपल्याला व्यवस्थित. तर हे कर्ली ब्रॅकेटमध्ये लिहायचं 0 1 2 3 अप टू इन्फानाईट. आणि लेफ्ट साईडला निगेटिव्ह नंबर्स असतात, -1 -2 -3 या पद्धतीने. आता त्याच्यानंतर आपलं हे झालं इंटिग्रल नंबर्स मीन्स इंटिजर्स. त्यानंतर आहे क्यू. क्यू मीन्स सेट ऑफ रॅशनल नंबर. रॅशनल नंबरची डेफिनेशन माहिती असेल तुम्हाला. आता ही रॅशनल नंबरची डेफिनेशन ठीक आहे माहीत असेलच, तरी एकदा सांगून देतो. इफ पी इज एनी इंटिजर अँड क्यू इज एनी नॉन झिरो इंटिजर. बघा लक्ष द्या, काय म्हटलं आपण, रॅशनल नंबर. रॅशनल नंबरचे एक डेफिनेशन सांगून देतो, थोडक्यात सांगतो. पी इज एनी इंटिजर अँड क्यू इज एनी नॉन झिरो इंटिजर. नॉन झिरो इंटिजर. देन P by Q is called रॅशनल नंबर. P by Q ला काय म्हणायचं, रॅशनल नंबर. ठीक आहे. तर या पद्धतीने ही रॅशनल नंबरची डेफिनेशन ही लक्षात ठेवायची आहे. सोबत आपलं रिव्हिजन पण होऊन जाते. P इज एनी इंटिजर, Q इज एनी नॉन झिरो इंटिजर, देन P by Q इज कॉल्ड रॅशनल नंबर. तर हा जो सेट आहे हा सेट क्यू याने दर्शवतात. रॅशनल नंबर म्हटला की कशाने, क्यू. म्हणजे क्यू आला की समजून द्यायचा तो रॅशनल नंबर आहे. आर झाला की समजून द्यायचं रिअल नंबर आहे. एन म्हटला की नॅचरल नंबर, डब्ल्यू म्हटलं की होल नंबर, आय मीन्स इंटिग्रल नंबर्स ऑर इंटिजर्स. तर या पद्धतीच्या या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत तुम्हाला. त्यानंतर आपल्याला नेक्स्ट जो पार्ट आहे तो मेथड्स ऑफ रायटिंग. मेथड्स ऑफ रायटिंग सेट्स. तर या सेट्स लिहिण्याच्या काही मेथड्स आहेत. तर याच्यातल्या मेथड्स बघू आपण पहिले. तर बघा आता, पहिली मेथड जी आहे त्याला म्हणायचं लिस्टिंग मेथड. बघा आता आपण थोडंसं वरच्या वर्गात जातो आहे, त्याच्यामुळे सर्व गोष्टी ज्या आहेत त्या आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे. ही जी लिस्टिंग मेथड असते, या लिस्टिंग मेथडलाच दुसरा एक शब्द आहे तो म्हणजे रोस्टर मेथड. बघा काय होते याच्यामध्ये, बरेच वेळा आपण एकच नाव लक्षात ठेवतो ते म्हणजे लिस्टिंग मेथड. परंतु काय होते, पेपर काढणारे जर एखाद्या वेळेस त्यांनी जर शब्द टाकला की रोस्टर मेथडनी तुम्ही हा सेट लिहा, तर मग त्यावेळेस आपली अडचण येते. त्याच्यामुळे हे दोन्ही नावं आपल्या लक्षात राहणं गरजेचं आहे, लिस्टिंग मेथड और रोस्टर मेथड. अँड सेकंड जी मेथड आहे दॅट इज रूल मेथड. त्याला काय म्हणायचं, रूल मेथड. आणि दुसरा एक भाग आहे त्याला म्हणायचं सेट बिल्डर फॉर्म. त्याला म्हणायचं सेट बिल्डर फॉर्म. तर या पद्धतीने या ज्या मेथड्स आहेत या मेथड्स आपल्याला बघायच्या आहेत. तर नेक्स्ट पिरियडला आपण या ज्या मेथड्स आहेत या मेथड्सनी सेट्स कशा पद्धतीने लिहायचे आहेत ते आपण बघू. आता आजच्या पुरतं आजचा जो आपला पिरियड आहे तो इथपर्यंतच आपण घेऊ. नेक्स्ट पिरियडला या मेथड्स घेऊ आणि त्यानंतर प्रॅक्टिस सेट वगैरे जो पार्ट आहे तो घेऊ. पुस्तक आपल्याजवळ ठेवायचं आणि व्यवस्थित अभ्यास करायचा. झालेला पार्ट पुन्हा एकदा बघून घ्यायचा. ओके, थँक्यू.